सकाळी उठल्याबरोबर हातात मोबाईल, दिवसभर ईमेल, व्हॉट्सॲप, सोशल मीडिया, मीटिंग्स आणि रात्री झोपण्यापूर्वी पुन्हा स्क्रीन. कधी कधी तुम्हालाही असं वाटतं का की शरीरापेक्षा तुमचं मन जास्त थकत चाललं आहे? अशावेळी आपल्याला आपल्या परंपरेमध्ये शेकडो वर्षापासून एक अशी जीवनशैली लोक जगत आहेत जी आधुनिक भाषेत सांगायची तर एक प्रकारचा नैसर्गिक रिसेट आहे. ती म्हणजे वारी. नमस्कार मित्रांनो, हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण वारीकडे फक्त धार्मिक परंपरा म्हणून नाही तर शरीर, मन आणि जीवनशैलीला नव्याने उभारी देणाऱ्या अनुभवाच्या दृष्टीने पाहणार आहोत. वारी ही फक्त धार्मिक परंपरा नाही तर ती मूल्यसंस्कारांची शाळा आहे. नम्रता, सेवा, सहकार्य आणि शिस्त हे वारीचे मुख्य आधारस्तंभ आहे. प्रत्येक वारकरी दुसऱ्याला मदत करत पुढे जाताना आपल्याला दिसतो. इथे मीपेक्षा आपण महत्त्वाचा ठरतो. हा बदलच माणसाच्या विचारांना जाग करतो. म्हणून वारी ही केवळ चालण्याची क्रिया नाही, ती चालण्याची क्रिया राहत नाही तर तिथे विचारांची पुनर्बांधणी होते. आणि वारी म्हणजे काय तर डिजिटल डिटॉक्स. ते कसं बघा, वारीत सहभागी झाल्यावर लक्ष मोबाईलवर नसतंच तर चालण्यावर, भजनावर, निसर्गावर आणि सहप्रवाशांवर असतं. आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण सतत सूचना देत राहतो, संदेश ऐकत राहतो आणि स्क्रीन यामध्ये गुंतलेलं असतो. त्यामुळे मेंदूला विश्रांतीशी मिळतच नाही. आणि वारी आपल्याला सांगते, काही वेळासाठी स्क्रीनपासून दूर जा आणि वर्तमान क्षणामध्ये जगायला लागा. आपण रोज वारी करू शकत नाही, पण दिवसातून 1 तास मोबाईल बाजूला ठेवणं हा आपल्यासाठी डिजिटल डिटॉक्स होऊ शकतो. वारीमध्ये वारकरी रोज अनेक किलोमीटर चालतात. आपल्याला एवढं चालणं शक्यच नाही, तरी नियमित चालणं आरोग्यासाठी उत्तम व्यायाम मानला जातो हे आपल्याला माहिती आहे. रोज 30 मिनिटं चालल्यानं हृदयाचं आरोग्य, स्नायूंची हालचाल आणि मानसिक ताजेपणा यांना मदत होऊ शकते. मग वारीचा संदेश आपल्यासाठी असा आहे, शरीर हालचालीमध्ये ठेवा, शरीराची सतत हालचाल करत राहा. आणि या वारीमुळे एकसुरी विचारांपासून मुक्तीसुद्धा मिळते. कामाचा ताण, आर्थिक चिंता, सततची स्पर्धा या सगळ्यांमुळे मन थकून जात असतं. वारीमध्ये टाळ मृदंगाचा नाद, अभंग, सामूहिकरित्या चालणं आणि साधेपणा मनाला वेगळाच अनुभव देऊन जातात. तो अनुभव काही काळासाठी तरी विचारांची गर्दी कमी करण्यासाठी मदत करू शकतो. आणि वारीची सुरुवात भक्तीने होते, पण तिचा शेवट होतो तो आत्मशोधामध्ये. वारकरी हजारो किलोमीटर चालतात. वारकरी केवळ पंढरपूर गाठत नाही तर स्वतःच्या आतल्या जगातही ते प्रवेश करत असतात. आणि या प्रवासात अहंकार, राग, स्पर्धा, समाधान हळूहळू कमी होत जातं. त्या जागी येतो संयम, सहकार्य आणि समाधान. म्हणूनच वारी ही बाहेरची यात्रा कमी आणि आतली यात्रा जास्त आहे. वारीमध्ये साधं, ताजं आणि मर्यादित अन्न खाल्लं जातं. हा संदेश आजही आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. प्रक्रियायुक्त पदार्थ कमी केले पाहिजेत. प्रक्रियायुक्त पदार्थाचं सेवन आपण कमी केलं पाहिजे. फळं, भाज्या, कडधान्य, ताक आणि पुरेसं पाणी यांचा समावेश आपण आहारात केला पाहिजे. हलकं शरीर म्हणजे काय, अधिक ऊर्जा. आणि वारीमध्ये अनोळखी लोकही एकमेकांना मदत करत असतात. आज अनेकांना बघा एकटेपणाचा अनुभव येतो आहे. माणसांशी संवाद, कुटुंबासोबत वेळ आणि समाजाशी जोडलेपण हे मानसिक आरोग्यासाठी महत्त्वाचं ठरू शकतं. वारकरी लोक चालताना नामस्मरण करत जातात, विठुरायाचा जयघोष करत चालतात. तुम्ही धार्मिक असाल किंवा नसाल, पण काही मिनिटं संथ खोल श्वास घेतले आणि मन एका शब्दावर किंवा श्वासावर केंद्रित केलं तर ही मन शांत करण्याची एक सोपी सवय ठरू शकते. आपण आपल्या जीवनामध्ये छोटी वारी कशी करू शकतो? आपल्याला पंढरपूरला जायची गरज नाही. छोटी वारी करून आपण आपला आत्मशोध कसा घेऊ शकतो? दररोज 30 मिनिटं चालणं, 10 मिनिटं मोबाईलपासून दूर राहणं,
5 मिनिटं दीर्घ श्वसन, साधा संतुलित आहार, कुटुंबासोबत मनमोकळा संवाद, हीच आपल्या दैनंदिन जीवनातील छोटी वारी नाही का? नाही होऊ शकत काही छोटी वारी? नक्कीच होऊ शकते. मित्रांनो, वारी आपल्याला एक सुंदर गोष्ट शिकवते. रिसेट करण्यासाठी नेहमी महागड्या सुट्टीची गरज नसते. सुट्टी काढा, पॅकेज घ्या, बाहेर जा, त्याची गरज नसते. कधी कधी साधेपणाकडे परत जाणं, शरीराला चालू देणं, चालणं, मनाला शांत होऊ देणं आणि माणसांशी पुन्हा जोडलं जाणं, हाच खरा रिसेट असतो मित्रांनो. या एकादशीला, या आषाढी एकादशीला एक छोटा संकल्प आपण करूया. दररोज स्वतःसाठी थोडा वेळ काढूया. नक्कीच कठीण नाही आहे ते. शरीरासाठी चालूया, मनासाठी शांत बसूया आणि जीवनामध्ये थोडा साधेपणा आणूया. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आहार, योग आणि नैसर्गिक आरोग्यावरील अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी या माझ्या हेल्दी लाईफ चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय हरी विठ्ठल.